नमस्कार माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज आपण आलो आहोत मोहोळ तालुक्यातील पापरी येथे। या ठिकाणी शेतकरी गणेश नागटिळक यांनी झेंडूची जी लागवड आहे ती केलेली आहे आणि आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत या झेंडूच्या पिकाविषयी। त्यांना फुलशेतीतून मिळणारे उत्पन्न किंवा त्याचं ते करत असलेलं नियोजन व्यवस्थापन याविषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। पाहूयात हा खास रिपोर्ट। मी शेती फुलशेती एक 6-7 वर्षापासून करतोय। हे शेती इतर पिकापेक्षा फुलशेती कधी पण चांगली, सध्याच्या मार्केटचा विचार काय केला तर कधी तेजी कधी मध्ये कुठलं येईल असं काय सांगता येत नाही। आणि ह्या जी फुलशेती अशी परवडते की साधारण एका तोड्याला नाही म्हटलं तर 1 टन 1.5 टनाचा तोडा होतोय चालू आता। आणि कसं ना त्याचं नाही म्हटलं तर लेबर खर्च 5,000 रुपये धरा पकडा, आणि आता मार्केट 30, 40, 50 असं जातंय। परंतु सर लमसम ॲव्हरेज जर पकडलं त्याचं एक 20 रुपये जर पडलं हातामध्ये आणि 1 टनच्या आसपास पकडला तर एक 20,000 रुपये भेटून जातात। आणि एक साधारण एक लेबरचा 3-4 खर्च वजा झाला तर 15-16 रुपये कुठे गेले नाही त्याचे। आणि एक साधारण 4 दिवसात तोडा होतोय, तर 4 दिवसाला म्हटलं तर एक आठवड्यात 30,000 रुपये येतात। आणि साधारण विचार करायला गेलं तर एक 10 तोडे तर चांगले भरायचे तोडे 10 तोडे होते। 10 तोड्याचं नाही म्हटलं तर एक 3-3.5 लाख रुपये कुठे गेले नाहीत। तर 3-3.5 लाख रुपये किती महिन्यात मिळतात? हे 3-3.5 लाख रुपये विचार करायला गेलं तर 25 डिसेंबरची लागवड आहे। साधारण हे चालू व्हायला 50 अंबर वराडी असल्यामुळे थोडे 50-55 दिवस घेतले ह्या वराडीला। परंतु हे साधारण विचार केला तर 3 महिन्यामध्ये शेतकऱ्या हातात चांगले पैसे येऊन जातात। 2 महिन्यात चालू होतंय, एक साधारण चांगला भराय थोडे 1 महिना चालते। रोगाचं व्यवस्थापन कसं करता याच्यावर काय? ह्याला जास्त करून ह्याला नागाळी, भुरी, करपा ह्या 3 गोष्टी राहते त्या। त्याला साधारण एक 6-7 दिवसाला स्प्रे कंटिन्यू ठेवलं तुम्ही बुरशीनाशक, कीटकनाशक वगैरेचा, तर एकदम थोडे भरपूर होते त्याचं। असं त्याचं पाण्याचं व्यवस्थापन त्याला सुरुवातीला कमी पाणी लागतं बरं का। ह्याचं जसं फुलकळीची अवस्था होईल, जसं फुल चालू होते, हार्वेस्टिंग चालू होईल, त्यावेळेस थोडं पाणी वाढवत जावं लागतं। ह्याला पाणी साधारण दररोज 2 तास तरी दिलं तर एकदम बेस्ट राहतं याचं। शेतकऱ्यांना